महिला सक्षमीकरणामध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोणाची असेल तर बचत गटाची भूमिका आहे. स्वयंसहायता समूह आपण त्याला म्हणतो. या स्वयंसहायता समूहामध्ये 1993 सालापासून नाबार्डद्वारे प्रायोगिक तत्वावर बचत गटाची स्थापना करायला सुरुवात झाली. त्यानंतर बँकेने काही बचत गट स्थापन करायला सुरुवात केली आणि त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ आणि नंतर त्याही पुढे गेल्यानंतर आता आपण सगळ्यात मोठ्या स्वरूपामध्ये जे बघतो ते म्हणजे NRLM म्हणजे नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन यांच्या माध्यमामधून बचत गटाची स्थापना करण्यात येत आहे. बचत गटात आल्यामुळे काय होतं, 2-4 गोष्टी मी आधी सुरुवातीला सांगतो. एक, नियमित बैठकीला येणं अपेक्षित असतं, नियमित बचत करणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर अंतर्गत कर्ज वाटप करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर अंतर्गत कर्जाची परतफेड करणं आवश्यक असतं आणि या सगळ्या गोष्टीची लेखी लेणं आवश्यक असतं. यालाच म्हणतात बचत गटाची पंचसूत्री. आता ह्याचा उद्देश काय आहे महिला सक्षमीकरणामध्ये? जेव्हा महिला मीटिंगमध्ये यायला लागतात, एकूण मीटिंगला भेटायला लागतात, त्यावेळेस त्यांची एकूण मीटिंगची सुखदुःख कळायला लागतात, एकूण मीटिंगच्या गरजा कळायला लागतात आणि यांना अनुसरून जी महिन्याला बचत केली जाते त्या बचतीच्या माध्यमामधून कुणाला गरज आहे तिला अंतर्गत कर्ज वाटप केलं जातं.